आनंद सर आहेत, रोहन सर आहेत आणि या टुर्नामेंटचे वन ऑफ द बॅकबोन परेश शेट्टी, त्यांना मानलं पाहिजे की एवढ्या सुंदर असं आपल्याला टॅलेंट इथे आज बघायला मिळते आणि 70,000 प्रेक्षक आज इथे लाईव्ह बघतायत ही टुर्नामेंट. येस सर. And now let's get going with the man of the match presentation. We have with us again Veer over here, the consecutive man of the match awardee. आणि आपण पाहतोय वीरला man of the match चा पुरस्कार स्वीकारत असताना. Let's get back to the live action. Over to you, Rasik sir, in the com box. पुढील मॅच आपण पाहतोय महादेव बॉयज बोरिवली वर्सेस लोखंड बॉयज यांच्यामधील आणि पुन्हा एकदा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. अंपायरचा ऑफिशियल कॉल देखील आलेला आहे. अँड लेट्स गेट बॅक टू राजेश सर अँड रसिक सर इन द कॉम बॉक्स. या ठिकाणी सुभाष कोल्हापते सरांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कौशल्याचार्य पुरस्कार विजेते बोरिवली बॉयज हा संघ तयार करण्यामध्ये ज्यांचं योगदान आणि नवनवीन खेळाडूंना व्यासपीठ देणारे असे व्यक्तिमत्व ते म्हणजेच सुभाष कोल्हापते सर, आपलं देखील हार्दिक स्वागत, सुस्वागत. वेळ काढून म्हणजे खरे क्रिकेट रसिक आज इथे आपण सकाळपासून बघतोय. दोन्ही टीमचे 12th मॅन, दोन्ही टीमचे 12th मॅन. मॅच थांबवायची. थांबा 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 थांबा. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आले नाहीयेत. चला ती थोडी खुर्ची इकडे घ्या. Twelfth man of both the teams. 12th man. Okay, start. आलेला आहे. टॉस लोखंड बॉयज प्रथम गोलंदाजी करण्यासाठी. पहिला बॉल. Durgesh, left arm. It's a white ball. He starts off with extras. And the batsman on strike is. नॉन स्ट्राईकला संकेत राठोड, स्ट्राईकला ओमकार, गोलंदाज दुर्गेश. पुढचा बॉल सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका. मुंबईसाठी खेळणारा अजून एक खेळाडू ओमकार घुले. या अगोदर स्वप्नील साळवीला पाहिलं, निमेश पानसरेला पाहिलं आणि आता ओमकारला आपण पाहतोय. दुर्गेश ओमकार ने अभी किया स्कोर. ओमकार ने अभी 1 रन बनाया. अब स्ट्राइक पर संकेत राठौड़. दुर्गेश इनकी अगली गेंद. इस गेंद को खेला है कवर पर, जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करे, थ्रो करे, 1 रन पूरा. बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉल फ्रॉम ईच अदर. बेस्ट रनिंग बिटवीन द विकेट देखने मिला एंड बोथ द बैट्समैन रियली कॉम्प्लीमेंट ईच अदर क्वाइट वेल एंड दैट्स व्हाई दे कंप्लीट टू 1 रन्स. स्कोर मूव्स टू 2 balls 2 runs. Omkar is playing on 1. He's opened his account as well as Sanket Rathod. Durgesh left arm round the wicket. Oh, what a shot, what a strike. 4 runs. The big gap between deep square leg and mid wicket. Durgesh is bowling the ball in the arc and the batsman will say, if you keep bowling me in the arc, I will throw you out of the park. Yes. गेंदबाज ओमकार, बल्लेबाज ओमकार है, गेंदबाज दुर्गेश की गेंद. फिर एक बार बहुत ही लूज बॉटम एंड का इस्तेमाल किया, जिस तरह से ज्यादा बैकलिफ्ट का इस्तेमाल नहीं था. लाइन और लेंथ को चेंज कर दी. आर्क में जो बॉल डाली थी, जोन में डाली थी, उसको थोड़ा पीछे ले लिया और एक डॉट बॉल. बिल्कुल स्लॉट में नहीं देना चाहेंगे दुर्गेश. अगली गेंद बैकफुट पर गए. इस गेंद को कवर पर खेलना चाहते थे और एक गेंद डॉट. और रसिक जी 150 miles per hour. Oh my goodness me, this is unbelievable stuff. यस बिल्कुल. दुर्गेश को पता है कि बैट्समैन ने जिस तरह से 2 स्ट्रोक को अंजाम दिया है, अब मेरे लाइन लेंथ को मुझे चेक करना होगा. वही किया, थोड़ा पीछे खींचा था और वहां से थोड़ा राइज होती हुई गेंद. अगली गेंद. अब इस गेंद को खेला है, खिलाड़ी वहां पर आएंगे, लेकिन ये गेंद अगर डायरेक्ट पहुंचेगी तो चौका मिलेगा. 1 रन तो पूरा किया, जब तक कि वहां पर मिस फील्डिंग उसका खामियाजा भुगतना पड़ता हुआ. और 2 रन मिलेंगे. इन 2 रनों के साथ अब रन संख्या स्कोर आगे बढ़ता और टोटल जीवनदान मिला है. सर मी म्हणतो, एकदा जॉन्टी रोड्सला विचारलं गेलं होतं की बॅटिंग आणि बॉलिंग जेवढी क्रिकेटमध्ये ग्लॅमरस केली आहे, पण जॉन्टी रोड्सला जेव्हा त्यांनी इंजमान उल हकला 1992 वर्ल्ड कपमध्ये रनआउट केलेलं, त्याच्यानंतर फिल्डिंग ही ग्लॅमरस झाली आणि
फिल्डिंग ही तेवढीच महत्वाची असते क्रिकेटमध्ये जेवढी बॅटिंग आणि बॉलिंग. आणि कॉमेंटेटर थोडं कमी बोलतात, पण आज जो इथे कॅच सुटला तो मागात पडू शकतो सर. नक्कीच नक्कीच. कॅचेस विन मॅचेस, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. आणि आपण एक प्रमुख मुद्दा या ठिकाणी मांडलेत की निश्चितपणे त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियामध्ये आर्टिकल आलं होतं, द प्लेअर इज ओके. वारंवार येस येस नक्कीच नक्कीच नक्कीच. नवीन गोलंदाज मनन बिजलानी, धावसंख्या 9, पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या 9. गोलंदाज आपण पाहतोय मनन बिजलानी गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईकला ओमकार साठी पुढचा चेंडू, आखो टप्प्याचा बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. एखाद्या उंच पुढे अशा गोलंदाजीची चांगली शैली आहे, पण रिदम चांगली आहे, ऍक्शन छान आहे आणि पॉपिंग किचच्या जोड्यानंतर बॉल डिलिव्हर छान करतोय, जे आपल्याला या ठिकाणी मननच्या पहिल्याच बॉलवर पाहिला. ऍक्शन रिप्ले बघा तिथे आपण पाहतोय. पुढचा बॉल ओमकार साठी, स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका एकदा पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते 10. आणि आपण मगाशी म्हणत होतो की जॉन्टी रोड्स द प्लेअर म्हणजे एखादा फ्लाइंग इन द बर्ड, ज्या पद्धतीने बर्ड जो उडतो त्या पद्धतीने हवेमध्ये उडून त्याने तो रनआउट घेतला होता. आता मात्र पुढे सरसावत आले आणि पंचांचा इशारा येतो वाईड. या ठिकाणी रसिकजी आपण पाहायला गेलो तर दोन्ही फलंदाज प्रयत्न हाच करतायत की जेवढं होईल तेवढं शक्यतो आपण प्रत्येक चेंडूवर धावा कराव्या लागणार आहेत. आणि या अगोदर सिद्धेश्वर बॉईजने या स्पर्धेमध्ये दाखवून दिलं, अ गटातून ते क्वालिफाय झालेले आहेत. आता मात्र या चेंडूला ऑन दी अप खेळायला गेले, मात्र लिडिंग आहे. चेंडू जातोय गलीमध्ये, एक धाव पूर्ण. एका धावेने धाव संख्या, टोटल स्कोर प्रियम हमारे स्कोरर हमें बता रहे हैं रन संख्या 11, तो 11 रन बने हैं. बॅट्समन आता स्ट्राईकला ओमकार घुले, नॉन स्ट्राईकला संकेत राठोड. पुढचा बॉल समोरच्या दिशेला खेळायचा होता. पुन्हा एकदा एज आपण पाहतोय ज्या पद्धतीने खेळ आणि पंचांचा इशारा येतोय डिक्लेअर मध्ये. स्ट्राईकला आहेत ओमकार घुले, नॉन स्ट्राईकला संकेत राठोड. गोलंदाजी करतायत मनन. पहिलं षटक आपण दुर्गेचं छान पाहिलं होतं. जिशान आणि अमन या दोघांना विनंती करतोय. अमर आणि जिशान, आपण त्वरित मदन देशमुख यांच्याशी संपर्क करायचा आहे. इन असोसिएशन विथ पोईस जिमखाना मॅनेज बाय फोर्स मदन देशमुख यांच्याशी अमर आणि मी विनंती करतोय जिशान आणि कॉन्टॅक्ट करायचं आहे. सुंदर अशी सुरुवात सर. 1-2 चालू आहेत, लूज डिलिव्हरी मध्ये कॅपिटलाइज केले जाते. संकेत राठोड पुन्हा एकदा ऑफ स्टंपरचा चेंडू होता आणि त्याला ऑन द राईज खेळायला गेले. षटक क्रमांक 2 समाप्त होतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रियम आम्हाला या ठिकाणी कळवतात एकूण धाव संख्या 14 झालेली आहे. संकेत राठोड आणि आपण पाहिलं तर ओमकार घुले हे दोन्ही फलंदाज सलामीची जोडी 14. 2 overs and the new bowler is Shubham Tare. येस, वळूया पुन्हा एकदा मॅचकडे, ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं दोन्ही जर कॉम्बिनेशन पाहिलं सर दोन्ही फलंदाजांचं, तर एक लेदर बॉल मधला कसलेला खेळाडू आहे तो म्हणजे ओमकार घुले. DTDC साठी आपण त्याला कित्येक वर्ष लेदर बॉल क्रिकेट खेळताना पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आहे संकेत, जो बॉक्सचा एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे, फलंदाज आहे. तर संकेतला चांगल्या रीतीने माहिती आहे कशाप्रमाणे कॅल्क्युलेशन करत खेळायला पाहिजे. आणि आता दोन्ही तेच फलंदाज मैदानाच्या आणि आता शुभम तारे आहे नवीन गोलंदाज. मोठ्या रनअपनिशी आता तो सज्ज झालाय. पहिला चेंडू अगदी खोलवर पद्धतीचा होता. रनआउटची संधी सुद्धा होती पण डिरेक्टेड मिस करण्यात आलेला आहे. आणि आता शुभमचा पहिला चेंडू ऑन द मार्क, ऑन द मनी आपण पाहिला. आणि त्यासोबतच आता नवीन फलंदाज येतो तो म्हणजे स्ट्रायकिंग एंडला, दॅट इज संकेत. आणि धावसंख्या अजूनही स्थिर आहे, ती म्हणजे 15 धावांवर. आणि आज सकाळपासून आपण एकच षटकार पाहिला तो म्हणजे वीरच्या बॅटमधनं, पण अजूनही मोठा 17 दिवसभरात शिल्लक. यावेळेला अंगावरती नक्कीच हा अटॅक केला गेलेला, नटराक पद्धतीने खेळलेला हा फटका 1 धाव देऊन जाईल. आणि पुन्हा एकदा ओमकार घुले येथील स्ट्रायकिंग एंडवर आणि अशा रीतीने 16 धावा स्कोरबोर्डवर.
ओमकार आणि संकेतची जोडी अजूनही मैदानाच्या आत ओपनिंग करताना आपण त्यांना पाहतोय आणि आतापर्यंत सर्व काही अगदी सुस्थितीत पुढे चालत असताना संकेत आणि ओमकार यांच्या मार्फत आणि एका लांब रनवेच्या दिशेने पुन्हा एकदा सज्ज होतो तो म्हणजे शुभम. यावेळेला बिलकुल बॅटच्या मिडल मध्ये बॉल घेत असताना फक्त कट केलाय आणि धाव मिळेल ती फक्त एक. आणि कुठे ना कुठे थोडस चकवा चकवीचे खेळ देखील मैदानाच्या आता सुरू असताना आपण पाहतोय. ओमकार याला दुसरा धाव घेण्यामध्ये इंटरेस्ट होता पण त्याला रोखलं होतं यावेळेला संकेत यांनी. आणि आपण पाहत आहात नॉर्थ मुंबई मॉन्सून कप आणि ह्याचीच पुनरावृत्ती आपण पाहणार आहोत ती म्हणजे ऑक्टोबरच्या महिन्यात जी पोईसर जिमखाना दर्जेदार असं ते मैदान आणि त्यावर दर्जेदार असा खेळ आपण सर्वच नॉर्थ मुंबईच्या खेळाडूंचा पाहणार आहोत. यावेळेला समोरची दिशा निवडलेली आहे पण थोडीशी यावेळेला चूक आणि दर्जेदार कॅच मयूर याच्या मार्फत. अनबिलीवेबल. दिस इज मयूर गोसावी. Oh my God! Let me tell you, if John T. Rhodes is watching this match, he will tell me, give the phone number of Mayur Gosavi. सर तुम्ही आत्ताच म्हणत होता की त्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक हेडलाईन आलेली, इज दॅट अ फ्लाइंग प्लेन दॅट इज फ्लाइंग ऑन दिस ग्राउंड. दिस इज अनबिलीवेबल स्टफ बाय मयूर गोसावी. बर्ड इज फ्लाइंग. उडता हुआ पंछी. नक्कीच सर. आणि अशा झेल पाहिल्यानंतर आपल्याला आठवतो म्हणजे जॉन टी रोड्स, आपल्याला आठवतो म्हणजे रिकी पॉन्टिंगचा IPL मधला तो झेल ज्यावेळेला एक हात बाहेर काढत असताना झेल कंप्लीट केला होता. आता नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आत, प्रसाद रहाटे. आणि आपण म्हणत होतो फिल्डिंग किती उत्साह आणि स्फूर्ती देऊ शकते आणि त्याचं महत्व क्रिकेटमध्ये नेहमी थोडं ग्लोरियस. नक्कीच. आणि आता तो फलंदाज मैदानाच्या आत आहे ज्यांनी नॉर्थ स्टार चषक गोपाळ शेट्टींची ती देखील स्पर्धा गाजवणारा हा फलंदाज आहे. 3 चेंडू 18 धावांची गरज होती, 3 मधले 3 षटकार लगावत असताना तो सामना जिंकला होता. तोच प्रसाद रहाटे आता मैदानाच्या आत. यावेळेला अजून एक चांगला फटका, मनगटी फटका आपण पाहिला. रनआउटची संधी होऊ शकत होती पण रनिंग बिटवीन द विकेट्स अगदी उत्तम दर्जाचं आणि त्याचमुळे प्रसादच्या बॅटमधून आल्या आल्या एक धाव पूर्ण. आता मैदानाच्या आत प्रसाद आणि ओमकार ही जोडी दोन्हीही अगदी दर्जेदार फलंदाज पण तेवढीच दर्जेदार गोलंदाजी करत असताना शुभम याला आपण पाहतोय 5 चेंडू त्यांनी आतापर्यंत हाताळलेले आहेत. 4 धावा खर्च करत असताना एक गडी देखील आपल्या नावावर करण्यात यश. यावेळेला बॉल काहीसा खाली राहतोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि अशा रूपाने अजून एक विकेट गोज डाऊन. ओमकार गुले डिपार्ट्स. बट एक स्पोर्टिंग स्पिरिट दोन्ही टीम्स मध्ये बघण्यासारखी वाखणण्याजोगी आहे. बॉल जेव्हा टप्पा पडून कमी पडला तर शुभम तारे त्याला म्हटलं आय एम सॉरी, इट वॉज नॉट इंटेन्शनल अँड इट इज नॉट समथिंग दॅट आय एम प्राऊड ऑफ. दॅट्स द स्पोर्टिंग स्पिरिट. दॅट्स व्हॉट क्रिकेट टीचेस यू. Exactly, it is a gentleman's game. That is what you have to show on the ground. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 18, 2 गडी बाद. आणि आता मैदानाच्या आतमध्ये चारकोपचा अजून एक दर्जेदार फलंदाज करण चव्हाण. किंग स्पोर्ट्स साठी कित्येक वर्ष फलंदाजी करत असताना आपण त्याला पाहिलंय. रायगड सारख्या संघात देखील यावर्षी त्यांनी रबर बॉलचा फॉर्मॅट खेळलाय पण आज फॉर्मॅट वेगळा आहे, स्पर्धा वेगळी आहे पण जोश तोच असायला हवा. ओव्हर टू यू राजेश सर. नक्कीच खूप चांगलं क्रिकेट आपण नेहमीच या खेळाडूचं पाहिलेलं आहे. ओमकार गुले याबद्दल आपण पाहिले. शुभम तारे लगेच बोलला की निश्चित इंटेन्शनल नव्हतं, मात्र बॉल ज्या पद्धतीने टाकला आणि खाली राहिला बॉल. या अगोदर देखील आपण पाहिलं. गोलंदाज सज्ज होतोय. ज्या बॉलरचं नाव मनन बिजलानी. पुन्हा मनन बिजलानी. मनन बिजलानी आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन 4थ्या षटकातील स्ट्राईकला प्रसाद. और पी चेंडू बनवला, जागा बनवली मात्र समोरच्या दिशेला खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण केली. आणि या पुढील टॉस साठी मी विनंती करतोय ऑल स्टार स्पोर्ट्स मालाड ईस्ट विरुद्ध साई जवान या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन. एका बाजूला जिशान, एका बाजूला अमर आलेले आहेत. भागेश आलेला आहे. पुढचा बॉल. आता मात्र जागा बनवली, निश्चितपणे एक धाव मिळालेली आहे आणि दोन्ही फलंदाज हाच प्रयत्न करतायत. रसिकजी, या अगोदर सिद्धेश्वर बॉईज या संघाने या स्पर्धेमध्ये एक टोन सेट केलेला आहे की 18 करून सुद्धा तुम्ही डिफेंड करू शकता. चांगली केली तर बॉलिंग गोलंदाजी आणि बॅटिंगमध्ये थोडंसं एक कॅल्क्युलेशन केलं तर ते होऊ शकतं. ओव्हर टू गौरांग. Yes, thank you Rajesh sir. Requesting both the captains to step onto the dais please. We have our dignitaries with us. आपण पाहतो या दोन्ही संघांचे कर्णधार आपल्या सोबत जोडले गेले ते म्हणजे ऑल स्टारचे जिसान आणि तो सोबतच साई जवान म्हणजे भाग्येश आणि जिशान. कोण कॉल करेल?
तर ऑल स्टार्स कॉल करतील. येस, आपण पाहणार आहोत जिशान याला आता कॉल करताना. टेल्स इज द कॉल अँड हेड्स इट इज. अशा प्रकारे साई जवान हा नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. भागेश, सर्वप्रथम तुझा निर्णय आणि या एकंदरीत मॉन्सून कप बद्दल तुझी प्रतिक्रिया. आम्ही बॅटिंग करणार पहिलं आणि मॉन्सून कपसाठी सांगायला गेलं तर खूप चांगलं टुर्नामेंट ठेवलं आहे टफवरती. यानंतर येणारा NMRL पण चांगलंच होणार आहे आणि खूप मोठं एक स्पर्धा येते आपल्या इथे नॉर्थ मुंबईमध्ये, तर त्यासाठी पण रेडी व्हायचं. जिसान भाई, अब टॉस ऑफ हार चुके हो, सामने वाली टीम ने बैटिंग का डिसीजन लिया है, तो क्या कहोगे ओवरऑल डिसीजन के बारे में? आप खुश हो और इस ओवरऑल टूर्नामेंट के बारे में आपके व्यूज क्या है? टॉस जीत के मैं भी फील्डिंग ही लेने वाला था वैसे भी, और टूर्नामेंट के लिए कहूँ तो ये NMRL जो टूर्नामेंट के यंगस्टर लोग के लिए बहुत बड़ा प्लेटफॉर्म है. दहीसर टू मलाड के बीच में जो हो रहा है, और बाकी सब प्लेयर से यही कहूँगा कि अच्छा मेहनत करो, प्रैक्टिस हार्ड वर्क करो और ये सब अपॉर्चुनिटीज़ को मिस मत करो. और मेरा आखिरी सवाल आपसे ये रहेगा, कितने रनों तक रोकने का प्रयास रहेगा का, क्योंकि साई जवान यहाँ की एक लोकल टीम है, उनका यूनिट हर एक प्लेयर को जानने वाला है, तो कितने रनों तक रोकने का आपका प्रयास रहेगा? क्रिकेट है, बोल नहीं सकते, हर बॉल पे गेम चेंज होते रहता है. ट्राई करेंगे जितने कम से कम रन में स्कोर में हम लोग रखवाने का करेंगे. So the news from the center is Sai Jawan has won the toss and have elected to bat first. Over to you, Rajesh sir. सो साई जवान ने टॉस जीता, पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया. अक्सर हम देखते हैं रसिक जी कि पहले गेंदबाजी करने का प्लान होता है. 4 ओव्हर नंतर धाव संख्या 25. करण खेळतोय. आपण पाहिलं तर करणच्या नावावर एक चौकार देखील आलेला आहे, जो करणने एक छान पद्धतीने खेळून काढला. करण या ठिकाणी नवीन बॉलर कपिल. कपिल करणने मारलेला फटका, षटकार, दुसरा षटकार या स्पर्धेतील. पहिला चेंडू षटकार आपण पाहिला, या अगोदर चौकार पाहिला होता, आता मात्र जागा बनवतोय आणि बोल्ड, क्लीन बोल्ड कपिलला मिळालेलं यश. आणि आपण पाहतोय बोल ना, करण आणि कपिलला यश मिळालेलं. करण या ठिकाणी बाद झालेला आहे. त्यामुळे करण बाद झालेला आहे. नवीन फलंदाज आता आपण पाहतोय आलेला आहे. या अगोदर आपण पाहिलं बाद झालेला करण, कपिल गोलंदाज आहे. आणि आता या चेंडूला खेळून काढलेल्या पॉइंटला ज्या बॅट्समनचं नाव आहे, बॅट्समनचं नाव काय? स्वप्नील कोळी, मॅन फ्रॉम नवानगर मड. नवानगर मडचा स्वप्नील कोळीला आपण पाहिलं. स्ट्राईकला प्रसाद रहाटे, गोलंदाज कपिल. धाव संख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते 4.3. आता मात्र हा देखील फटका चुकलेला आहे आणि झेल देखील सुटलेला, तिसरा झेल सुटलेला आहे. जीवनदान और जैसे कहते हैं कॅचेस विन मॅचेस. एकूण धाव संख्या आपल्याला 33 पाहायला मिळते. बघा ऍक्शन रिप्ले, ऑफ स्टंपवरचा चेंडू होता, निश्चितपणे वाईड यॉर्करला खेळून काढलं पॉइंटला. तिसरा झेल सुटतोय. जीवनदान. धाव संख्या 33. कपिल तयार. कपिल स्ट्राईकला स्वप्नील. स्वप्नीलने या चेंडूला पुल करायला गेले, मात्र आपण पाहतोय धाव संख्या 1 ने पुढे सरकते. पुन्हा एकदा कॉल करणार. त्या दरम्यान प्रसादने सांगितले की थोडं वेट करा. एका धावेने धाव संख्या टोटल 34 पाहायला मिळते. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील, पहिल्या डावातील शेवटचा बॉल. गोलंदाज सज्ज होते कपिल. स्ट्राईकला प्रसाद रहाटे. या अगोदर एक षटकार, एक चौकार खेळून बाद झाला तो म्हणजेच करण चव्हाण. आणि आता प्रसाद रहाटे याला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. पुढचा बॉल फुलटॉस बॉल मिस करतोय. लो फुलटॉस होता, कन्वर्ट करू शकले नाही. एका धावेने धाव संख्या 35 वर जाऊन पोहोचते आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे.
प्रियम याला विनंती करणे, एक चौकार षटकार करणच्या नावावर होता हे लक्षात ठेवायचं. प्रसाद रहाटे याच्या बॅटमधून आपल्याला त्या पद्धतीने स्ट्रोक पाहायला मिळू शकले नाही. त्यामुळे निश्चितपणे 9 चेंडू 10 धावा ज्या पद्धतीने आपण पाहिल्या खेळलेले आहेत ते म्हणजेच ओमकार, त्यानंतर 8 बॉल 5 यश मिळालं ते म्हणजेच मननला. शुभम तारे याला मिळालेलं यश आपण पाहिलं. 2 मनन भट याला आपण पाहतो ज्याने अंडर 19चा मुंबईचा कॅप्टन म्हणून देखील प्रतिनिधित्व केलेलं आहे. साऊंडवाले साऊंड सर आपण जर पाहिलं तर आता 36 धावांची गरज आहे आणि मैदानाच्या आत आपण टार्गेट आता सज्ज केलेलं आहात. तरी विनंती असेल लगेचच आघाडीचे 2 फलंदाज येऊ द्या मैदानाच्या आत आणि या पुढील मॅच आपण पाहणार आहोत साई जवान विरुद्ध ऑल स्टार्स मलाड. साऊंडवाले इकडे विनंती करेन. साऊंडवाले डीजे वाले चला. क्षेत्ररक्षण यानंतर फोटो झालं, फोटो सेशन झालं का करण? ओके, फोटो सेशनसाठी सर्वांनी तयार राहायचं आहे. चला तर फोटो सेशन देखील झालेलं आहे. आपण वळणार आहोत या मॅच मधील सेकंड इनिंगकडे, ज्या ठिकाणी 30 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज आहे. पहिल्या डावात जर आपण पाहिलं तर प्रसाद रहाटे याची चांगली फलंदाजी आपण पाहिली, करण चव्हाण याची आपण चांगली फलंदाजी पाहिली आणि त्यासोबत संकेतने देखील एक चांगली साथ दिली होती. आणि त्यानंतर आता सेकंड इनिंगला देखील सुरुवात होईल, ज्या 36 धावांची गरज आहे 30 चेंडूंमध्ये. तर आपण पाहतोय फोटोशूट देखील मैदानाच्या आत होत आहे, ज्या ठिकाणी आता सुभाष सर आणि त्यांचा पूर्ण संघ देखील मैदानाच्या आत उपस्थित आहे. आणि आता 36 धावा गरज आहे, त्या म्हणजे 30 चेंडूंमध्ये. चला आघाडीचे 2 फलंदाज पाठवून द्यायचे. लोखंड बॉयज प्लीज रिक्वेस्टिंग यू टू सेंड युअर बोथ द ओपनिंग बॅट्समन इन टू द ग्राउंड प्लीज. We will start with the second innings phase over here, where it is required 36 runs in last 30 balls. So yes, now the umpires have taken charge of the ground. And both the opening batsmen have also entered the ground, and the required run rate is 7.20. 30 balls and 36 runs. लोखंड बॉयज आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा है प्लीज आमच्यापर्यंत. लोखंड बॉयज आपका एक 12th मैन हमारे तक पहुंचा दीजिए. मनन आणि मोहित अशी आघाडीची जोडी आपण पाहतोय. मनन who is also leading the under 19 team of the MCA, that is the Mumbai Cricket Association. And for the first over we have, I guess, Shubham Sangle on the bowling mark, ज्यांनी नक्कीच ISPL सारखी स्पर्धा देखील तो खेळला आणि नॉर्थ मुंबई या विभागातील नक्कीच नाव पुढे घेऊन जाणारा शुभम सांगळे गोलंदाज. आणि जशी अंपायरची ऑफिशियल अनाउन्समेंट येईल आपण तो सामना देखील सुरू करणार आहोत. तर येस, मॉन्टी सरांची अनाउन्समेंट देखील आलेली आहे. मनन भट at the non-striker end and the striker end is मोहित परवाल. मोहित आणि मनन बॉलर आहे. शुभम सांगेला आपण पाहतोय. मनन आणि मोहित अशी ही आघाडीची जोडी मैदानाच्या आत आणि त्यांच्या समोर आहे तो म्हणजे शुभम सांगळे
ISPL देखील खेळून आलेला हा खेळाडू. पहिला चेंडू अगदी जोरदार आणि कसलेला मारा, पण काहीसा ओव्हर स्टेपिंग करत असताना शुभम सांगे नो बॉलचा इशारा. मॉन्टी घोडेकर सरांच्या मार्फत आपण पाहतोय ओव्हर स्टेपिंगच्या दिवशी हा पहिला नो बॉल अँड दॅट्स अ फ्री हिट नाव. Can he capitalize on the free hit? Not a start that the bowling team would have loved to. It's a game of small margins. लवली बॉल, इस बार ये डॉट बॉल आता हुआ शायद कहीं ना कहीं करण चौहान गलती करते हुए, और गलती को यहाँ पर कैपिटलाइज किया है 1 रन में, और जरूर इस 1 रन के साथ स्कोर बोर्ड अप जाएगा 1 रनों पर, 2 रनों पर. यस, पहला बॉल बेशक नो बॉल हमने देखा था. Score was on to 2, 1 ball and 2 run. New batsman is Manan Bhatt. नवीन बॅट्समन आहे. कोचेस आणि सिलेक्टर साठी प्रत्येक बॉल नंतर आम्ही सांगणार आहोत कोण बॅट्समन बॉलर आहे. स्ट्रायकर वर आहे मनन भट्ट आणि बॉलर आहे शुभम. शुभम राईट आर्म ओव्हर द विकेट. द बॅट्समन ऑन स्ट्राइक इज मनन भट्ट. That was at 145 miles per hour. My goodness me, that was lightning quick. दोन चेंडू 2 धावा. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतो शुभम तर्फे. ओमकाराच्या हाती बॉल आणि रनआउट साठी डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. गौरव जे म्हणत होता टेक्निक आणि टेम्परामेंट, अंडर 23 खेळणारा सीझन प्लेअर, that's exactly what rocked onto the back foot, watchfully played and just nudged it over the covers area. नक्कीच. आणि जर आपण जर पाहिला तर गोलंदाजी करणारा गोलंदाज देखील कांगाली सारखी स्पर्धा खेळतोय. यष्टीरक्षक देखील आहे करण चव्हाण, तो देखील चांगल्या पद्धतीने कांगाली खेळत असताना म्हणजे सर्वच हे दर्जेदार खेळाडू आपण पाहतोय. त्यामध्ये अजून एक दर्जेदार असा स्ट्रोक, पण 1 धाव देऊन जाईल आणि एका धावेनिशी स्कोर बोर्ड पुन्हा एकदा पुढे सरकेल, ते म्हणजे 4 धावांवर. आणि अजूनही महत्वाची बाब म्हणजे कुठलीही विकेट या ठिकाणी प्राप्त करण्यात यश आलेलं नाहीये, ते म्हणजे शुभम याला. पण या मॅच मध्ये जर शिरकाव करायचा असेल तर नक्कीच विकेट तुम्हाला तुमच्या नावावर करावं लागेल. आणि यशांच्या मागून आपण जर पाहिलं तर करण चव्हाण पूर्ण लीडरशिप दाखवत आहेत, फील्ड सेटअप ते करीत आहेत. आणि आता अनिकेत शिंदे इज ऑन टू द कॅचिंग कव्हर्स पोझिशन. What a stroke! What a stroke! Let's wait for the umpire's decision. No, it's not a boundary. और जब तक अंपायर की ओर से कोई डिसीजन नहीं आता है तो बैट्समैन के लिए भी ये रिक्वेस्ट रहेगी कि प्लीज रन कंप्लीट करिए. और he thought that it is almost going to hit the boundary, yes, but unfortunately it just couldn't cross the line. स्कोर बढ़ता हुआ 5 रन अब मनन और 5 रन. स्ट्राइक पर है मोहित परवाल, नॉन स्ट्राइकर पे मनन भट्ट, बॉलर शुभम राइट आर्म ओवर द विकेट मारा करतोय. तेज तरार और ये दैट्स यस, ना आओ देखा ना ताओ, सीधा जड़ दिया 6 रनों के लिए. दैट्स अ माइटी बाउंड्री, 4 रन. Mohit Parwal, what a shot! He rocked onto the back foot. And Gaurang, as you rightly said, it's not about just blindly hitting. But look at the way even Rohit Sharma would be proud. He rocked onto the back foot, used the crease very well. And look at the way he just shifted his balance over the square leg and mid-wicket area for a high and handsome 4 runs. Score बढ़ता हुआ 9 रन. मनन भट्ट और मोहित परवाल की जबरदस्त एक अटॅकिंग इंटेंटनी ग्राउंडवर आलेले आहेत. नक्कीच. आणि सर आपण म्हणतो ना की जर समोरच्या संघावर हावी व्हायचं असेल तर त्यांच्या सर्वात उत्कृष्ट गोलंदाजावर अतिक्रमण करा, आणि तेच केलेलं आहे. शुभम सांगे पहिल्या षटकात आले, 9 धावा आता जरी खर्च झालेल्या असल्या तरी कुठे ना कुठे कमबॅक करण्याची संधी क्रिकेट आपल्याला देत असतं. बॉलर नवीन बॉलर आशिष, नवीन बॉलर आशिष. That is 148 miles per hour. Manan Bhatt wanted to just try and maybe glide it over the third man area or over the point area. Couldn't quite connect it and the score remains on 9. एक चेंडू झालेला आहे. Very attacking and technically potential batting display out here.
Oh my goodness, it's straight into the... Oh, that's a no ball! Can you believe it, sir? Can you believe it? मनन भट सारख्या बॅट्समनला तुम्ही अजून एक चान्स देताय. नो बॉल, नो बॉल. संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे सर. संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे. उशिरा जागे होणाऱ्यांना नशिबी दोन्ही नसतात. पुन्हा एकदा चूक करतोय तो म्हणजे आशिष. पहिल्या षटकात देखील आपण एक नो बॉल पाहिला होता आणि तीच चूक पुन्हा एकदा करतोय तो म्हणजे आशिष. आणि पुन्हा एकदा फ्री हिटची संधी. मनन आणि मोहित दोन्ही फलंदाज आपल्या संघाकरिता म्हणजे लोखंड बॉईज या संघाकरिता दर्जेदार त्यांचं आपण कार्य पाहतोय आतापर्यंत मैदानाच्या आत. यावेळेला चांगला चेंडू, चांगला कमबॅक आणि त्याचमुळे येतोय तो हा डॉट बॉल. फ्री हिटची संधी जरी होती तरी यावेळेला चांगला कमबॅक करत असताना डॉट बॉल पूर्ण करतोय तो म्हणजे आशिष. आशिषला देखील आपण तेज तर्रार गोलंदाज म्हणून ओळखतो. स्पीड गन त्याचं देखील एक टोपण नाव आपण त्याचं पाहिलंय. मनन आणि मोहित अजूनही मैदानाच्या आत आहेत पण त्यांच्या समोर एक आव्हान ते म्हणजे आशिष याचं. आणि 11 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर. यावेळेला अगदी हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू. यष्टीरक्षक करण चव्हाण पोहोचतील त्या ठिकाणी आणि डिक्लेरेशन झोन मध्ये जाताना नक्कीच पंच आम्हाला कळवतायत ते जा इनटू द डिक्लेअर्ड झोन. आणि त्यासोबतच आता 12 धावा लगावल्या गेल्या स्कोर बोर्डवर. काहीशी चर्चा आपण पाहतोय करण आणि आशिष यांच्यामध्ये. कारण कुठे ना कुठे एक्सपिरियन्स शेअर करणं क्रिकेटच्या पटलावर फार महत्वाचं असतं आणि तेच करत असताना करण याला आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्सला आपण पाहतोय अनिकेत याला. हा देखील एक दर्जेदार आणि टेक्निकली साऊंड लेफ्ट हँड बॅट्समन आहे. त्याची देखील फलंदाजी आपण आजच्या येणाऱ्या दिवसात पाहणार आहोत. पण पुन्हा एकदा वळूया मॅचकडे ज्या ठिकाणी आशिष सज्ज होतोय. पुन्हा यावेळेला आशिष याचं दर्जेदार प्रत्युत्तर. फर्निचर
मालाड यांनी पहिली बॉलिंग आहे, कारण टॉस जिंकलेले आहेत बागेश. साई जवान आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू जिशान आणि बागेश, आपल्या दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिजेत. साई जवान ने बैटिंग घेतलेली आहे, त्यामुळे जिशान आपकी टीम की बॉलिंग है, आपको पहले अंदर आना है. साई जवान आपके ओपनिंग बैटर जल्द भेजना है. 6 चेंडू 18 धावांची गरज. आशिष कनोजिया, मनन साडी played on. Second batsman back to the pile in the form of played on. The early and previous was Bharat, and then this batsman back to the pavilion. So the most important responsibility जिस खिलाड़ी के कंधों पर थे वो खिलाड़ी आउट हो चुके हैं. मनन भट्ट बैक टू द पॅव्हलियन. 5 चेंडू 18 धावांची गरज. राजेश सर, काय वाटतं या मॅच मध्ये जो आता एवढा मोठा इक्वेशन येऊन ठेपलेला आहे त्याची सर्वात मोठी काय एक कमी राहिली आहे ज्याच्यामुळे आता इक्वेशन या स्थितीवर येऊन ठेपलेला आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासूनच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मनन भट्टने केला आणि त्यामुळे निश्चितपणे जे स्ट्रोक त्यांना आवश्यक होते मिळू शकले नाही. नवीन बॅटर आलेत राम. नवीन बॅटर राम ऑफ कटर बॉल जे चेंडूला खेळून काढले रामने समोर. मिडॉनला जोपर्यंत शुभम येईल 1 धाव. आणि मनन बद्दल आपण हेच म्हटलं गौरांग की थोडं अजून जर व्यवस्थित टायमिंग झाली असतं तर काहीतरी वेगळं करता आलं असतं. मात्र जे मगाशी धनराजच्या बाबतीत आपण पाहिलं. बागेश, तुमची बॅटिंग आहे, टॉस जिंकलेत तुम्ही. साई जवान तयार राहायचं आहे लगेचच. गौरव पुरोहितजी आणि सागर पुरोहितजी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा सामनावीर पुरस्कार देणार आहोत. चांगलं क्षेत्ररक्षण ओमकार गुले यांच्याकडून आपण पाहतोय. साई जवान आपण बॅटिंगसाठी तयार राहायचं आहे. अनिल बोधे याचं देखील या ठिकाणी आगमन झालं. अनिलजी, आपका भी हार्दिक स्वागत. आणि आपण अमरला देखील पाहणार आहोत. अमर इस टीम के साथ हम देखेंगे. साई जवान अगली गेंद. फिर एक बार थोड़ा सा एडजस्टमेंट करके स्ट्रोक को अंजाम देना चाहते थे सामने, लेकिन अपील किया था अनिकेत शिंदे वहां पर थे. केवल औपचारिकता बाकी इस मैच की. जिस तरह का क्रिकेट हम देख रहे हैं, महादेव बोरली बॉयज बनाम ये मुकाबला लोकन बॉयज, इन दो टीमों के बीच. टॉस जीतकर पहले निश्चित तौर पर बल्लेबाजी ने गेंदबाजी करने का निर्णय लिया था लोकन बॉयज टीम ने, लेकिन 35 रन बनाए, 36 का लक्ष्य. और मयूर पाटिल को भी हम एक्शन में देखेंगे. आड़े बल्ले के साथ सामने पाया मनन बिजलानी. बैक टू द पैवेलियन, गॉन. लेग बिफोर विकेट. क्रॉस खेलने के लिए गए थे. आड़े बल्ले के साथ विकेट का पतन और केवल औपचारिकता. लेग बिफोर विकेट. अनदर विकेट डाउन. राम नॉन स्ट्राइक एंड पर है. नए बैटर अब जो आए हैं शुभम तारे, बहुत ही बढ़िया जिन्होंने गेंदबाजी की थी. 2 विकेट लिए थे. आशीष कनोजी अगली गेंद. ड्राइव किया हुआ स्ट्रोक. देखिए ये आवश्यक है जो टेक्निक. ओ क्या बात है, लेकिन बिल्कुल बेहतरीन डायरेक्ट हिट. ओमकार गुले. ओमकार ज्याने संघाला दिला आकार आणि डायरेक्ट हिट वर विकेट. तो आउट होने वाले खिलाड़ी शुभम तारे. और इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया है महादेव बोरली बॉयज. ओमकार गुले ने डायरेक्ट थ्रो पर विकेट लिया. चला साई जवान लवकरात लवकर आपली टीम मैदानात पाठवायचे. जयेश, चला तर ऑल स्टार्स मला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजावून घ्या. आपण वळणार आहोत त्यासोबतच मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. सर PV शेट्टी डॉक्टरांतर्फे दिलेली ही कॅप, टाटा IPL ची ऑरेंज कॅप आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच साठी. तर सागर पुरोहित आणि गौरव पुरोहित सरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं वितरण देखील करणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आम्हाला कळवतील आमचे स्कोरर मित्र प्रियम. तर येस, आपण वळणार आहोत पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. पण तोपर्यंत विनंती असेल ऑल स्टार्स मलाड, जीशान एंड हिज एंटायर टीम, प्लीज आप ग्राउंड का ताबा ले लीजिए. अगले मैच को हम शुरुआत करेंगे. हमारे मान्यवर अब मंच पर आ चुके हैं. सागर जी और गौरव जी के हाथों से हम वो मैन ऑफ द मैच का पुरस्कार देने वाले हैं.